सुवर्ण स्मृती उद्यान, निसर्गाशी नव्या नात्याची सुरुवात। चाळीसगाव शहराच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले आहे। चाळीसगाव सुवर्ण स्मृती उद्यानाचे लोकार्पण आज माननीय मंगेशदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। उद्यानातून चाळीसगावकरांना एक नवा श्वास, नव्या हरित वातावरणाचा आनंद मिळणार आहे। नागरिकांनी एकत्र येऊन या उद्यानाची स्वच्छता व जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला। हा लोकार्पण सोहळा चाळीसगावच्या सौंदर्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजनाचा सोहळा पार पडलेला आहे। काय प्रतिक्रिया? चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारं सुवर्ण स्मृती उद्यान पहिला टप्पा याचं लोकार्पण आज तुम्ही केलं। यासोबत 30 वर्षासाठी चाळीसगाव शहराला 142 लक्ष रुपयाची योजना व त्यासोबत 4 चित्रिका टाकी, पाण्याच्या टाकी यांचं देखील भूमिपूजन आम्ही केलं। 10 ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आम्ही ते पुढच्या वर्षी पूर्ण करणार आहोत। त्या दोन्ही योजनांचं आज आम्ही लोकार्पण भूमिपूजन केलं। आता एकंदरीत आपण या ठिकाणी विरोधकांना एक आव्हान देखील केलेलं आहे की आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर विरोधक या ठिकाणी विकास करायचं आश्वासन जनतेला देत असेल तर मी त्यांना जाहीर पाठिंबा देईन। जर विकासाच्या मुद्द्यावर चाळीसगावकर कुणीही पक्ष नेतृत्व जबाबदारी घेऊन लढत असेल, विकासासोबत मी आहे, विकासाला माझा पाठिंबा आहे आणि अशी जबाबदारी घेणारे नेतृत्व कुणीही करत असेल त्याला माझा जाहीर पाठिंबा असेल। परंतु विकास आणि भावना या एकत्र करून राजकारण घडत असतं। 1.5 लाख लोकांचं असलेलं शहर, या शहरांच्या मनातलं काय स्वप्न आहे हे देखील आपण एकदा तपासलं पाहिजे। विकासाच्या नावाच्या अजेंडाने आम्ही इलेक्शन लढणार आहोत। दादा, आज या ठिकाणी रोहित पवार आले होते, त्यांनी आपल्यावर आणि गिरीश महाजनावर टीका केलेली आहे की आपण शिंदेच्या ज्या ठिकाणी शिंदेचे आमदार आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचं खच्चीकरण करत आहात, त्यांना संपवण्याचं काम करत आहात। रोहित पवारांना ती सुपारी आणली बोलायची। रोहित पवार माझा माणूस